अनेक वर्ष मी वाट बघितलेली आहे. आता स्वामी सरांच्या बोलण्याप्रमाणे सगळ्यात इथे ज्येष्ठ असणारे स्वामी सर हे किती ज्येष्ठ आहेत याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर बघितला, फेसबुकवर बघितला आणि ज्या पद्धतीने ते लाठी फिरवत होते. जर सगळ्यात ज्येष्ठ उदगीरकर जर इतका चपलाक आणि इतका ताकदवर असू शकतो तर मला आश्चर्यच वाटत नाही की काय इथे काय इथे मुक्तीसंग्राम घडलं आणि काय इथे मराठवाडा मुक्त करण्याचे सगळे शिलेदार या भूमीमध्ये जन्माला आले. ही जर ताकद उदगीरकरांची असेल तर 100% पाणीपताची सुरुवात इथंच होणं आवश्यक होतं आणि ते इकडनंच झालेलं आहे. त्यामुळे असे सगळे उदगीरकर असल्यावर मला असं वाटतं की टाळ्यांचा कडकडाट उदगीरकरांसाठी झाला पाहिजे. आणि मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची की आपण उदगीरकर आहोत, आपण पुणेकर नाही आहोत. त्यामुळे दिलखुलास टाळ्या, दिलखुलास शिट्ट्या, दिलखुलास आनंद जल्लोष व्यक्त झाला पाहिजे. कारण हा शारदोत्सव आहे, हा आई जगदंबेचा उत्सव आहे, शक्तीचा उत्सव आहे आणि शक्ती ही आपल्या भूमीत पेरलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि आता सगळ्या उदगीरकर पुरुषांसाठी टाळ्या वाजवायला हव्या. नाही सांगतो का, बरं ऐकून घ्या पहिले, लगेच सुरू होऊ नका, थांबा. पहिला असा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, जिकडे महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे आणि फक्त ते खुर्चीवर बसलेले नाहीयेत तर दुतर्फा ते उभे सुद्धा आहेत. एवढा प्रचंड रिस्पॉन्स जर पुरुषांकडून असेल तर खरोखर ही भूमी शूरवीर मराठ्यांची आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे. धन्यवाद. आता कसं सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचा एक फील आला. सगळ्यात पहिली गोष्ट, हे सगळे चमत्कार, नमस्कार, प्राथमिक उपचार सगळे झालेले आहेत आणि मी माझ्या उदगीरमध्ये, माझ्या गावामध्ये आहे. माझं आडनाव उदगीरकर. माझ्या आजोबांची बदली सैनिक असल्यामुळे नाशिक, बगूर, देवाली कॅम्प या परिसरात छावणी असल्यामुळे तिकडे झाली होती. त्यामुळे आम्ही तिकडे स्थायिक झालो. पण तरीही उदगीरकर नाव हे मिरवताना एक वेगळा अभिमान वाटत होता. असं वाटत होतं की आपण मराठवाड्यामधले आहोत, मुक्तीसंग्रामाच्याच गावचे आहोत. पण इकडे येण्याचा तसा त्या पद्धतीने मला मौका मिळत नव्हता. पण उदगीर गावची माहिती मी वारंवार घ्यायची. कशी झाली पानिपतची लढाईची सुरुवात, इथली बाजारपेठ कशी आहे, सोयाबीन इथे किती चांगलं बोलतं आहे, इथे कुठले कुठले विकास कामं सुरू आहेत, कलाकारांचा काय राबता आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये कसे आपण पुढे आहोत, त्या सगळ्याबद्दल मी ऐकून होतो. पाणी प्रश्न आपला गंभीर होता त्याबद्दल पण जाणीव होती मनामध्ये, पण यायची संधी मिळत नव्हती. आणि प्रदीर्घ वाट बघितल्यानंतर जेव्हा माझ्या गावावरून मला फोन आला आणि जेव्हा सीओ सरांनी मला सांगितलं, गायक सरांच्यामुळे जेव्हा मला संधी मिळाली उदगीरमध्ये येण्याची, खरोखर असं वाटलं की माझ्या आईने मला घरी बोलवलेलं आहे. त्यामुळे विदेशामध्ये काम करणारे माझे बंधू जो आपल्या भारतामध्ये परततात तेव्हा त्यांना जी वॉर्म फिलिंग असते ना, तशी फिलिंग माझी इकडे आहे. पहिला प्रसंग उदगीरमध्ये एंट्री केल्याचा असा होता की रात्रीचे 2 वाजलेले होते. मस्त शांतता होती, हवेमध्ये गारवा होता. जो मी नाशिकमध्ये अनुभवतो तो गोदामाईचा गारवा तो उदगीरमध्ये सुद्धा होता. आईची माया तिथे पहिले मला कळली. ही नगरपालिकेची सुंदर बिल्डिंग अशी झगमगत होती प्रकाशामध्ये, छान शांत. रस्ते स्वच्छ होते, कुठेही गांगाट नाही, उगाच कल्लोळ नाही, कुठेच लफडाराडा काही नाही, शांतता, स्वच्छ रस्ते. माझ्या आईचं पहिलं चित्र माझ्या मनामध्ये खूप सुंदर कोरलं गेलं आणि म्हणून मी म्हणतो की आपली आई नेहमी सुंदर असते. उदगीर खूप सुंदर आहे, हे उदगीरकरांच्यामुळे आहे. फक्त आता गरज आहे उदगीर हा ब्रँड बनवण्याची आणि त्याची सुरुवात आता आपल्याला इथूनच करायची आहे. सुदैवाने आपले मंत्री महोदय इतके कर्तव्यनिष्ठ आहेत, इतके धरणीचे आहेत, इतके ऊर्जावान आहेत की कमी काळात त्यांनी उदगीरचा डंका पेटायला सुरुवात केलेली आहे. मी खूप उत्सुक होतो की मला विकास पुरुषाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, पण विकास पुरुष असतो, कामाच्या पुढे गप्पा अजिबात चालणार नाहीत. त्यामुळे काम पहिले, भूमीचं काम पहिले आणि म्हणून ते आज मुंबईमध्ये थांबले. पण ही संधी परत मी नक्कीच हडपणार आहे. मी उदगीरला आता वारंवार येणार आहे. त्यांची मुलाखत तर मी घेऊनच राहील, कारण मी पण उदगीरकर आहे. माझे पूर्वज उदगीरचे असं मला कळलेलं होतं. आमच्या घरामध्ये गुरु परंपरा आहे.
एका संतांची आमच्याकडे समाधी आहे असं मी ऐकून होतो, पण शोध कुठे घ्यायचा आहे? कारण उदगीरनंतर प्रवास नागपूरला झाला, मग अकोल्याला झाला, मग नाशिकला येणं झालं, त्यामुळे नक्की आमच्या घरातल्या संतांचा शोध घ्यायचा कुठे हा प्रश्न पडला. म्हणजे ते अकोला पण गाठलं होतं, पण तिकडे पण काही पत्ता लागत नव्हता. इथे आल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत सगळे. एक दुसरे स्वामी आम्हाला भेटले, हे स्वामी सर. आणि जेव्हा त्यांना सांगितलं की असे असे आमच्या घरामध्ये एक संत पुरुष होते, त्यांची समाधी इथे आहे असं मला कळलेलं आहे, ते उदगीरचेच होते असं मी जेव्हा सांगितलं, एका मिनिटात सरांनी फक्त एक फोन फिरवला आणि मला सांगितलं की ते कुठे कधी काशीला गेले होते का? म्हटलं हो गेले होते. संप्रदाय नाथ होता का? म्हटलं हो नाथ संप्रदाय होता. चला तुम्हाला मी तुमच्या मूळ ठिकाणी घेऊन जातो. आणि असं म्हणून गुंडाना स्वामी महाराजांच्या मठात ते घेऊन गेले आणि तिथे आम्हाला आमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला. समाधी निवांत शांत होती, नुकतंच काम सुरू झालं होतं, पण दार मात्र थोडंसं किलकिलं होतं, उघडं होतं. आणि स्वामींची प्रसन्न समाधी तिकडे अतिशय चकचकीत प्रसन्नतेने तेजाने तळपत होती. नुकतीच पूजा झाली असावी, गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायची संधी मिळाली, डोकं टेकवायची संधी मिळाली आणि न कळत डोळ्यामध्ये पाणी आलं की आज ही माऊली नसती तर आमच्या अख्ख्या कुटुंबामध्ये ऊर्जा नसती, मी उदगीरकर नसतो. आणि उदगीरकर म्हणून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये नाव मिरवताना जो अभिमान आम्हाला वाटतो, जी ऊर्जा आम्हाला मिळते, ती ऊर्जा आम्हाला मिळालीच नसती. आज खऱ्या अर्थाने इतक्या वर्षानंतर आम्हाला असं वाटतं आहे, मला माझ्या कुटुंबियांना, की आमच्या डोक्यावर छत्र आहे. त्यामुळे मी उदगीरकरांचे, स्वामी सरांचे, गालट सरांचे, सीओ सरांचे इतका आभार मानून ऋणी राहू इच्छितो. मला हे ऋण फेडायचंच नाही. फक्त माझी एकच अर्जी आहे, सर मला वारंवार इकडे बोलवत राहा, इथल्या प्रत्येक विकास कामामध्ये मला सहभागी करून घ्या. उदगीरकर म्हणून ते काम करण्यामध्ये मला वेगळा अनुभव आणि वेगळा आनंद मिळणार आहे. इतकीच आपल्या पुढे अर्जी आहे. आता माझ्या कामाबद्दल सरांनी सांगितलं की मी इंडस्ट्रीमध्ये काम करतो, एक 7-8 सिरियल झालेले आहेत, 10-12 सिनेमे झालेले आहेत, ते सगळं ठीक. पण खरं समाधान कुठे माहिती आहे का? खरं समाधान आहे निसर्गाच्या कामात. आपल्याला प्रश्न हे विचारतात की तुम्हाला देव दिसतो का? आपण म्हणतो की मंदिरात मूर्तीमध्ये देव असतो, पण जर कोणी विचारलं की देवाचा स्पर्श तुम्हाला होतो का? तुमच्यावर देव पाण्याचे शिंपडे शिंपडतो का? देवाची ऊब तुम्हाला मिळते का? हा प्रश्न विचारल्यानंतर आपण खरोखर 1 मिनिट जरा विचार करतो की असं होतं का? आणि मग आपल्याला कळतं की अरे, वाहणारी हवा, जुळजुळणारं पाणी, सकाळच्या कोळ्यावरून फेकणारा आपला सूर्य, ही पंचमहाभूत हीच दैवत आहे. यांच्या माध्यमातूनच देव आपल्याला स्पर्श करत असतो, आपल्याला हुंकार देत असतो, आपल्याला पाठीची थाप मारत असतो. मग जर हीच दैवत आहेत आणि यालाच निसर्ग म्हटलेला आहे, तर निसर्गापेक्षा सगळ्यात जास्त प्रसन्न होणारा, लगेच उपलब्ध असणारा, कृपा करणारा दुसरा देव असूच शकत नाही. मग जर इतका रोकडा अनुभव तुम्ही आपल्याला दिलेला आहे, त्या निसर्गाचं काम करायला आपले काय हात झिजले आहेत का? आणि खरोखर आता जर कोणाला काम करायचं असेल, समाजकार्य खऱ्या अर्थाने करायचं असेल, तर ते निसर्गावर केलं पाहिजे. एक आपल्या आतला निसर्ग आणि दुसरा बाहेरचा निसर्ग. माऊली तेच सांगते ना, पिंडी ते ब्रह्मांडी. जर आपल्याला आपला आतला निसर्ग स्वच्छ ठेवायचा असेल तर आपण फक्त ध्यान, उपासना, नामस्मरण खूप काळ करू शकत नाही, कारण तितक्या वेळेस आपल्याला अवेलेबल नाही. पण जर आतला निसर्ग बदलायचा असेल तर आपण बाहेरच्या निसर्गावर काम करूया. आपण जितकं बाहेर काम करू तसं ब्रह्मांडी ते पिंडी या उक्तीने आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. आपल्याला पण चैतन्याचा गाभा उमजेल जो आपल्यामध्येच असेल. आणि या धारणेने आमच्या आयुष्यात एक सत्पुरुष आले, ज्यांना आम्ही किमयागार म्हणतो, ज्याला जग पाणीवाले बाबा म्हणतात, जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग, ज्यांनी 13 नद्यांना पुनर्प्रवाहित केलं, 13 संपलेल्या नद्यांना पुनरुज्जीवन दिलं, अख्खं राजस्थान हिरवं करून टाकलं, ज्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे, लंडनच्या पार्लमेंट त्याचा उभा राहून स्टँडिंग ओवेशनने सत्कार केलेला आहे, असे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग आमच्या आयुष्यात आले. आणि त्यांच्यामुळे आई गोदावरीशी नाळ पुण्याचा घट्ट झाली आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुरू झालं. सुरुवातीला आईसाहेब, गोदावरी आईसाहेब स्वच्छ राहायला पाहिजे ही आमची धारणा होती. आम्ही खूप स्वच्छता मोहीम केल्या. अगदी लोकांना घराघरात जाऊन सांगितलं, विनंती केली, गोदावरीमध्ये घाण करू नका, निर्माले टाकू नका, सांडपाणी सोडू नका. खूप केलं. पण नंतर आम्हाला कळलं की फसतो आहोत आम्ही.
ज्या गोदावरी आईचं पाणी आम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे मुळात तिच्यामध्ये पाणीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नाशिकमध्ये गोदावरी आईमध्ये पाणी वाहतच नव्हतं. जे होतं ते सांडपाणी होतं. मग गोदावरी आईचं पाणी गेलं कुठे? आणि मग अभ्यास केल्यावर कळलं की जे काय सगळे नॅचरल स्रोत होते, नैसर्गिक प्रवाह होते, ते सगळे विकास विकास म्हणून आम्ही दडवून टाकले, संपवून टाकले. गोदा पात्राचं सिमेंटीकरण केलं, ब्रह्मगिरीवर आतोनात वृक्षतोड केली, एन्क्रोचमेंट केलं, पोखरून काढला ब्रह्मगिरी. त्यामुळे झरे आटले, नदीमध्ये पाणीच नाहीये. त्यामुळे 12 मास होणारी आमची गोदावरी आई आता फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्ये वाहते. आणि इतकी वाहते, कारण पाणी शिरतच नाही आतमध्ये, इतकी वाहते की ती कधी कधी रस्त्यावरून सुद्धा तिचा प्रवाह जो होणार असतो, जो आपल्याला जमिनीच्या पोटामध्ये नेहमीचा होता. मग म्हटलं नाही, हे काम केलं पाहिजे. कारण निसर्गाचा जेव्हा कोप होतो तेव्हा निसर्ग बघत नाही की या समोरचा अभिनेता आहे का नेता आहे. त्याला एकच माहिती आहे, पापाचा घडा भरला, आता झाडू मारलाच पाहिजे. आणि म्हणून उत्तरांचलमध्ये जे घडलं त्या पद्धतीने एकदाच ढगफुटी होते आणि एका 7 सेकंदाच्या 7 मिनिटांच्या ढगफुटीमध्ये सगळं मानवधर्मी जे काही इन्क्रोच केलेलं सगळं वाहून जातं. फक्त उरतो शंकर आणि आई गोदावरी, आई गंगा. तर हे जर आपल्याकडे होऊ द्यायचं नसेल, हा जर कोप होऊ द्यायचा नसेल, तर एक नाशिककर म्हणून, एक उदगीरकर म्हणून मला असं वाटतं की मी योगदान दिलं पाहिजे माझ्या निसर्गाप्रती, माझ्या पाण्याप्रती. आणि त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलं. तसं आम्हाला कळलं की पाणीच नाहीये. मग हे पाणी गेलं कुठे? हे स्रोत आटले कसे? मग डॉक्टर सिंग यांच्याशी बोलणं झालं, मग कळलं की अरे गोदावरीमध्ये पाणी आणलं पाहिजे, वृक्ष लागवड गेली पाहिजे, पावसाचं जमिनीमध्ये मुरवलं गेलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने रेन वॉटर हार्वेस्टिंगची चळवळ सुरू झाली, माय वॉटर बँक सुरू झालं, ब्रह्मगिरीवर वृक्षारोपण सुरू झालं, गोदावरी परिवार निर्मिती करायची प्रक्रिया सुरू झाली. आणि आज 6 राज्यामध्ये गोदावरी परिवार आहे. आणि 6 राज्य मिळून एकमेव विचार करत गोदावरी आई अखंड अविरल निर्मल कशी वाहे. आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुरू झालं, कामाला यश मिळालं. भाईजींच्या सांगण्यावरून मुनगंटीवार सरांनी महाराष्ट्रातल्या नद्यांचं अमृत महोत्सव वर्षानिमित्त पुनर्जीवन करायचं ठरवलं. आणि चला जाळूया नदीला हे अभियान सुरू झालं, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 105 नद्यांचा समावेश केला गेलेला आहे. आणि 105 नद्यांवर सगळे महाराष्ट्रीयन एकत्र काम करतात, ज्याला आपण नदी प्रहरी म्हणतो आहे. आणि खऱ्या अर्थाने युगप्रवर्तनाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये नांदेडमध्ये पण आपली गोदावरी आई वाहते. आपण सगळे गोदावरी खोऱ्यामध्येच आहोत. त्यामुळे प्रत्येक उदगीरकर, प्रत्येक नांदेडकर, प्रत्येक नाशिककर हा गोदावरी आईचं देणं लागतो. आणि ते आपण दिलं गेलंच पाहिजे, ते आपल्याकडून झालंच पाहिजे. म्हणून मला एकच कळकळीची विनंती करायची आहे की ज्या पद्धतीने आपण विकास साधतो, उदगीरचं नाव पुढे आणतो आहोत, आपण जरा गोदावरी आईसाठी पण काम करूया, तिला पुन्हा आपण वाहत करूया. दुसरी गोष्ट, खूप मोठा समस्या असणारा विषय म्हणजे प्लास्टिक. प्रचंड प्रमाणात प्लास्टिकमुळे अतिशय हानी होते आहे. समुद्रामध्ये 5 महाराष्ट्राच्या आकाराची बेटं निर्माण झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, 80% सजीव जीवसृष्टी ही समुद्रामध्ये आहे. आपल्याला 80% ऑक्सिजन हा समुद्रातून मिळतो, फक्त 20% झाडांच्यामुळे मिळतो. पण सूर्यप्रकाश या बेटांच्यामुळे पोहोचू शकत नसल्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती पाण्यामध्ये होतच नाहीये. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा पण भयंकर अशा पद्धतीचं संकट पुढच्या काळामध्ये आपल्यावर येणार आहे. आणि मला एकच असं वाटतं की जर आपण विकास साधतो आहोत आणि आपल्या विकासाचा परिणाम जर प्लास्टिक असणार असेल आणि त्याचा परिणाम जर अशा पद्धतीने प्रदूषण असणार असेल, तर मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला खूप शिव्या घालतील, कारण आपण त्यावरती काम करत नाही आहोत. त्यामुळे प्लास्टिकवरती पण काम करणं आवश्यक आहे. आणि याही चळवळीची सुरुवात आम्ही नाशिकमध्ये केलेली आहे. नाशिकमधल्या शाळांमध्ये लहान मुलं घरातला ड्राय प्लास्टिक गोळा करतात आणि ते प्लास्टिक विकेंद्रीकरण केंद्राला देतात, जिकडे त्या प्लास्टिकपासून बायोडिझेल बनवलं जातं. त्यामुळे मला परत सीओ सरांना सांगायचं आहे, मी वनसोड सरांशी पण बोलणार होतो की असा एखादा छान प्लांट जर आपल्याकडे टाकता आला घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने, तर ती पण एक खूप मोठी क्रांती उदगीरमध्ये होऊ शकते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जे माझं फील्ड आहे ते मला इतकं छान वाटलं, मी ती चर्चा सीओ सरांच्या बरोबर केली. त्यांनी एका मिनिटात त्याच्यातला जिस्ट ओळखला आणि लगेच सांगितलं की याच्यावरती आपण काम करूया, इसके बात आहे. आणि ती म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये
उदगीरचे जास्तीत जास्त लोक का नाही आहेत आणि नसतील तर ते कसे आले पाहिजे, हा माझा प्रश्न होता जो मलाच पडलेला होता. मी सरांना विचारलं, सर म्हणे मग काय करता येईल. मी म्हटलं सर आता उदगीर मुंबईमध्ये नेण्याची स्वप्न आपण नको बघूया, आता आपण इंडस्ट्रीला उदगीरमध्ये आणूया. मग सर म्हणे शक्य आहे का ते. म्हटलं अगदी शक्य आहे. जे काय टेक्निकल कोर्सेस आहेत इंडस्ट्रीमधल्या, जे काय टेक्निकल कोर्सेसमध्ये मुलं लोक काम करतात ते सगळे कोर्सेस आपण जर क्रॅश कोर्सच्या अनुषंगाने 3-3, 4-4 महिन्याच्या अनुषंगाने डिप्लोमा स्वरूपामध्ये जर आपण उदगीरमध्ये सुरू करू शकलो तर आपल्याकडे सुद्धा इंडस्ट्री जबरदस्त डेव्हलप होऊ शकते. आणि सध्याचा जो ट्रेंड आहे तो मोठ्या मोठ्या सेट्समध्ये शूटिंग करण्याचा नाही, लोकांना रिअलिस्टिक सिनेमा बघायचा आहे, लोकांना सगळं खरं खरं बघायचं आहे, इथलं कल्चर बघायचं आहे, स्थानिक कल्चर लोकांना बघायचं आहे. त्यामुळे आता नवीन प्रघात आहे तो म्हणजे त्या त्या ठिकाणी जाऊन शूटिंग करण्याचा ट्रेंड. मग उदगीरमध्ये ते अजून का होत नाहीये, कारण आपल्याकडे स्किल्ड माणसं नाही. कॅमेरा ऑपरेटर कसा कॅमेरा ऑपरेट करायचा माहिती नाही आपल्याला, आपल्याकडे ते स्किल नाही. दिग्दर्शन कसं करायचं आपल्याकडे ते स्किल नाही. ऍक्टिंगची पण एक मेथड असते, आपल्याकडे ती शिकवणारी कुठली पद्धत असते, संस्था नाही. मग जर हे सगळं क्रॅश कोर्सच्या स्वरूपामध्ये जर उदगीरमध्ये सुरू करता आलं तर मला असं वाटतं इथेच इंडस्ट्री तयार होईल. आणि आपल्यापासून हैदराबाद फारच जवळ आहे सर, त्यामुळे आपण हैदराबादला आपलं टॅलेंट पुरवू शकू आणि तो दिवस अजिबात दूर नाही. कारण मी योग्य व्यक्तीला सांगितलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे, ते आता बनसोड सरांपर्यंत पोहोचणार आणि माझ्या पुढच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी आधी हा मुद्दा त्याच्याकडून कबूल करून घेणार की सर आता आपण इंडस्ट्रीचा खेळ खेळूया. तर ते सुद्धा इथे शक्य आहे. मला असं वाटतं की खूप छान ऊर्जा निर्माण झालेली आहे, खूप चांगल्या संकल्पना आहेत. आता फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, न थांबता उत्साहाने या सगळ्यांच्या पाठीमागे, आपल्या नगर परिषदेच्या पाठीमागे आपण उभं राहायचं. आणि वाईट तर सगळेच बघत असतात, तक्रारी तर सगळेच करत असतात, पण ते न करता अर्धा रिकामा ग्लास न बघता भरलेला ग्लास पूर्ण कसा होईल, पाण्याचा तो ग्लास कसा पाण्याने भरून निघेल हे आपण बघूया, एकत्र प्रयत्न करूयात. आणि हे जर आपण साध्य करू शकलो तर मला असं वाटतं आईची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. आणि हेच औचित्य आहे शारदोत्सवाचं. त्यामुळे कोरोनाच्या पदवीखंडानंतर आता आपण पुन्हा सुरुवात केलेली आहे, आता पुन्हा आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे. ही ऊर्जा आपण सकारात्मक पद्धतीने वापरूया. उदगीरचं नाव रोशन करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपल्यात ती धमक आहे, आपण ते करू शकतो. मग आपण जर ते केलं नाही तर आपण आरशात तोंड दाखवायचं नाही. त्यामुळे आपल्याला उदगीरच्या भूमीची, इतिहासाची शपथ आहे. आता अटके पार नाही, आता कॅलिफोर्नियाच्या फार आपल्याला झेंडे काढायचे आहेत आणि हे जे वेगळं पानिपत आहे ते आपण जिंकायचं आहे आणि ते आपण जिंकणारच, त्यामध्ये कुठलीही दुशंका नाही. तर थँक्यू सो मच. मला माझ्या पुन्हा घरी बोलवलं तुम्ही आणि इतक्या वर्षाच्या गॅप नंतर मला इथे संधी मिळाली, तुमचं भरभरून प्रेम मिळालं. उदगीरकर टाळ्या कमी वाजवतात मला मान्य आहे. अरे नाही, टाळ्या नाही वाजवल्या तरी पण तो काही मुद्दा नाही, कारण तुमचे चेहरे मी इकडनं बघू शकतोय आणि या चेहऱ्यामध्ये मला ममत्व दिसतंय, माया आणि आशीर्वाद दिसत आहेत. तर थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण इथे उभं राहू तेव्हा माझ्यासारखेच उदगीरचे स्थानिक 5 मोठे ॲक्टर्स इथे असतील अशी मी आशा करतो आणि जे उदगीरचं नाव प्रमोट करतील. आणि किमान 2 सिनेमे उदगीरमध्ये शूट झालेले असतील सर, पाण्याचं काम सुरू झालेलं असेल, ते वॉटर हार्वेस्टिंग सुरू झालेलं असेल अशी माझी अपेक्षा आहे सर. आणि बापरे, अरे बापरे, हा आता माझ्यावरच बॉम्ब पडलाय. बापरे. आताच मुख्याधिकारी शुभम कॅटंबर सरांनी एक प्रस्ताव सादर केले, म्हणजे माझ्यासमोर प्रस्ताव नाही येतो, आशीर्वाद मी असं त्याला म्हणेन असं दिलेलं आहे की त्यांनी उदगीर नगर परिषदेचा ब्रँड अँबॅसेडर होण्याचा मान माझ्या मस्तकावर मुकुट रूपाने सोपवलेला आहे. आणि मला असं वाटतं की मी याला नाही म्हणूच शकत नाही.
म्हणजे बाकी सगळीकडचं ब्रँड अँबॅसेडरचे पद आहे ते नाही म्हणेन, पण मी या प्रस्ताव नाही म्हणू शकत नाही, कारण हा माझ्या घरचा, माझ्या मातीचा सन्मान आहे. आणि सर मी खरोखर खूप ऋणी आहे उदगीरकरांचा, खरोखर थँक्यू सो मच. या अनुषंगाने मी आता खूप ऑथेंटिक पद्धतीने उदगीरची सेवा करू शकेल, मातीची सेवा करू शकेल सर. फक्त तुमची साथ मला हवी आहे. तर ती नाही मिळाली तर मग या पदाला काहीच अर्थ नाही. तर ती साथ मला मिळेल का? ती साथ मला मिळेल का? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने गुंडानाथ महाराज पावलेले आहेत. थँक्यू.